नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर। मित्रांनो, सोशल मीडियावरती सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे थेट RSSला चॅलेंज देताना दिसत आहे। थेट मोहन भागवत यांना ते भिडलेले आहेत, तर नरेंद्र मोदी यांना देखील खुलं आव्हान त्यांनी दिलेलं आहे। त्याचसोबत बाळासाहेबांना साथ देण्यासाठी त्या ठिकाणी काँग्रेस हा पक्ष आलेला आहे, म्हणजेच राहुल गांधी यांचा पक्ष त्या ठिकाणी त्यांच्यासोबत उभा राहिलेला आहे। तर नेमकं प्रकरण काय आहे आपण जाणून घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, बाळासाहेब आंबेडकर हे जे आहेत थेट RSSचं जे मुख्य कार्यालय आहे नागपूर या ठिकाणी 23 मार्चला आंदोलन करणार आहे। त्या ठिकाणी मोर्चा घेऊन ते जाणार आहेत आणि त्याचसोबत त्यांच्यासोबत ज्या काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसचे नेते देखील त्यासोबत राहणार आहेत मोर्चासोबत। तर सर्वात अगोदर बाळासाहेब आंबेडकर काय म्हणताय आपण पाहूया। काही दिवसापूर्वी आम्ही असणाऱ्या सगळ्या पक्षांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्याचा आशय असा होता की एसटी फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आलेलं आहे। त्याच्यानंतरच्या असणाऱ्या ज्या घडामोडी आपण असं बघतोय त्या ह्याच्यामध्ये भारत सरकार जे आहे हे एकंदरीत सेल आउट केले गेलेलं आहे। म्हणजे नुसतं आर्थिक दृष्टिकोनातून सेल आउट केलेलं नाहीये, तर देशाची सार्वभौम सुद्धा विकल्या गेलेली अशी असणारी परिस्थिती आहे, घाण ठेवलेली अशी असणारी परिस्थिती आहे। या पार्श्वभूमीवरती ते पत्र देण्यात आलं होतं आणि आजच्या असणाऱ्या या बैठकीला उपस्थिती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेली आहे। आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्ष हा असणारा मोठा पक्ष आहे या सगळ्याच्यामध्ये, तेव्हा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण असणारा कार्यक्रम केला पाहिजे आणि 23 तारखेला नागपूरला RSSच्या हेडक्वार्टर्सवरती मोर्चा म्हणण्यापेक्षा धरणं आयोजित आम्ही असणारं करतोय। मित्रांनो, ज्या पद्धतीनं बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की एप्स्टीन फाईलमध्ये नरेंद्र मोदीचं नाव आलं आणि त्यांचं नाव आल्यानंतर त्यांनी संपूर्ण भारताची जी बाजारपेठ आहे किंवा संपूर्ण भारत जे आहे अमेरिकेच्या ताब्यात दिला आणि त्याचसोबत अमेरिकेची जी उजरी करण्याच्या मागे नरेंद्र मोदी लागलेले आहेत, अशा अनेक गोष्टींचा या ठिकाणी मोठा असा आरोप बाळासाहेबांनी केला आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांचं जे आंदोलन आहे किंवा त्यांचं जे धरणे आंदोलन म्हणा किंवा मोर्चा म्हणा थेट त्या ठिकाणी जाणार आहे। त्यामुळे मोहन भागवत, RSS आणि भाजपला जे आहे बाळासाहेब आंबेडकर सळो की पळो करून ठेवणार आहेत आणि त्यांचं हे जे आंदोलन मोर्चा आहे खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे असं सांगितलं जात आहे। आणि त्याचसोबत बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेस पक्ष देखील त्यांच्यासोबत या आंदोलनात राहणार आहे। तर या सर्व गोष्टींबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।